नमस्कार, सुनीता किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे। आज आपण बनवणार आहोत जशी हॉटेलमध्ये पुरी आणि भाजी रसाभाजी मिळते ना, त्या पद्धतीने आपण आपल्या घरी बनवणार आहोत आणि ते पण साध्या सोप्या पद्धतीने घरगुती साहित्यामध्ये। तर इथे मी 2 कप पीठ घेतले गव्हाचं। हा माझा मेजरचा कप आहे ना, त्याने 2 कप पीठ घेतलेलं आहे। पहिला आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। हे 2 कप पीठ घेतले। बारीक रवा घेतलाय 2 चमचे, हे पुरीसाठी आहे सगळं। आणि 2 कप बेसन घेतलंय आणि थोडी आपल्याला साखर टाकायची। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। तर हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। हे 2 चमचे मी इथे तेल घेतले, चांगलं गरम करून कडकडीत, ते आपल्याला याच्यावरती घालायचं आहे। हे तेल आपल्याला आहे ना या सगळ्या पिठाला चोळून घ्यायचं, म्हणजे आपली पुरी कशी खुसखुशीत होते। आणि आपण रवा टाकलाय, परत बेसन टाकले आणि साखरेने कलर येतो चांगला, रव्याने एकदम खुसखुशीत होते आणि म्हणजे फुगते चांगली। आणि बेसनाने एकदम टम्म फुगलेलीच असते आणि खुसखुशीत राहते ती पुरी। त्यासाठी आपल्याला हे 3 वस्तू टाकायचे आहेत। आता हे पीठ आपण थोडं थोडं पाणी करून मळून घेऊया। जास्त आपल्याला हे मऊ करायचं नाही, कडकच जरा ठेवायचं आहे पुरीसाठी, म्हणजे कशी पुरी फुगते चांगली आणि मऊ पडत नाही। खरं बोलायला गेलं तर मैद्याचीच भेटते हॉटेलमध्ये पुरी, पण आपण इथं गव्हाच्या पिठाचा वापर केलाय। मैद्याची पुरी कोणाला पचन पडते, कोणाला नाही पडत, त्यासाठी मी इथं जास्त करून मैदा टाळते आणि गव्हाच्या पिठामध्येच करते। तर हे बघा, इथे आपले पीठ मळून झाले। हे बघा, आता मी एका भांड्यात ठेवते। थोडंसं तेल लावून ठेवते कणकेला ह्या। आता ह्याला असंच 20-25 मिनटं असंच आपल्याला झाकून ठेवायचं आहे। आता हे आपले कणिक मळून झाले। आता आपल्याला भाजीची तयारी करायची। तर मी इथे गॅस पेटवून घेते। आता आपल्याला भाजी बनवायची आहे। इथे एक कढई ठेवले, त्याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल टाकायचं आहे। तर तेल गरम झाले। हा आपल्याला छोटा चमचा एक भरून मोहरी टाकले मी। मोहरी तडतडले, 1 चमचा छोटा जिरं टाकले। आता इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे कापून घेतले, ते टाकून घेते असे बारीक चिरून। कांदा आपल्याला थोडा गुलाबी कलरवर करायचा आहे। जास्त करपवायचं नाही आपल्याला कांदा इथे। कांदा नरम झाला आपला। आता इथे मी 1 मीडियम साईजचा टमाटर घेतलाय, बारीक चिरून असा। अर्धा चमचा हिंग टाकलाय। ही भाजी आपल्या घरगुती मसाल्यामध्येच होणार आहे आणि ही खूप टेस्टी होते भाजी, हॉटेलसारखी। इथे मी अद्रक लसणाची पेस्ट घेतले। या भाजीला जरा थोडी अद्रक लसणाची पेस्ट जास्त लागते, मी 1.5 चमचा घेतले। गॅस थोडा बारीक करते। अद्रक लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत
आपल्याला हे परतून घ्यायचं आहे थोडं मऊ होईपर्यंत. गॅस बारीक करून घेते. कढीपत्ता टाकून घेते त्याच्यामध्ये. तर झाकण काढून बघते. तेल सुटलं या मसाल्याला चांगलं. मीठ टाकून घेते. चवीनुसार मीठ टाकायचं. आता आपल्याला इथे मी दोन बटाटे उकडून घेतले होते. तर हा अर्धी भाग आहे ना तो मी साईडला काढून ठेवला आहे. आणि हे बटाटे आहे ना मी असं ह्याच्यामध्ये फोडे करून टाकते. हे बघा, कापून नाही टाकत. हॉटेलची भाजी अशीच असते, हातानेच मॅच करते मी. आणि हा ठेवला आहे तो मी नंतरला सांगते तुम्हाला. तर गॅस बारीक करून घेतला आहे. आता ही तिखट मिरची पावडर मी 1.5 चमचा टाकून घेते. हे बघा, ह्याच्यात आता आपल्याला सगळे मसाले ॲड करायचे आहेत. आणि 1 चमचा कलरची मिरची, काश्मीरी मिरची पावडर टाकले. हळद अर्धा चमचा. आणि आपल्याला थोडा गरम मसाला टाकायचा आहे. आणि जिरा पावडर थोडी, म्हणजे अर्धा चमचा घेतलेला आहे मी. आता हे आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. आता ह्या मसाल्यांना तेल सुटेपर्यंत आपल्याला झाकून ठेवायचं आहे. तर बघूया झाकण काढून. हे बघा, मग आपले हे सगळे मसाले बटाटे फ्राय झालेले आहेत. आता आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं. मी इथे 1 ग्लास गरम पाणी करून घेतलेलं आहे. हा बटाटा घेतलाय ना आपण, थोडा मी बारीक करून घेतलाय आणखी भाजीला आपल्या जाडपणा येण्यासाठी. हा अर्धा बटाटा घेतला होता मी, म्हणजे एकूण मी 2 बटाटे टाकले होते. आणि ही भाजी जास्त आपल्याला पातळ नाही करायची. आता ह्याला बारीक गॅसवर उकळी येऊन द्यायची. तर बघूया आपल्या भाजीला उकळी आली काय. हे बघा, इथे उकळी आले. आता आपल्याला याच्यामध्ये 1 चमचा धना पावडर टाकून घ्यायचे. ह्याला असला टाकलं म्हणजे याचा वास चांगला येतो ह्या भाजीचा. मिक्स करून घेते. ही भाजी आपली एकदम घट्ट झाली, कारण मला घट्ट पाहिजे होते, मी जास्त पातळ नाही केले. आणि अजून आपल्याला 5 मिनिटं याला शिजून द्यायचे. थोडी कोथिंबीर टाकून घेते आणि मिक्स करून घेऊ. आता इथं आपली भाजी तयार झालेली आहे. आता आपलं कणिक कसं भिजलंय ते बघू. तर हे बघा, आपलं कणिक पण इथं भिजलेलं आहे. आता आपण पुऱ्या करायची सुरुवात करू. आता भाजी पण आपली तयार झाली. तर इथं मी गॅस पेटवून घेतला आहे, कढई ठेवले. आता कढईमध्ये तेल गरम करत ठेवते. आणि आता आपण पुऱ्या बनवायला सुरुवात करू. इथे आपले तेल गरम होते तोपर्यंत मी उंडे करून घेते. मी एवढा उंडा केला आहे, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता. हां, जरा जाड पाहिजे. पातळ केल्याने ते कडक होते आणि मग फुगत नाही. तेव्हा थोडं जरा मोठे करते. तर इथं आपलं तेल गरम झालं काय बघते. तेल गरम झालंय आणि इथे मी 5-6 पुऱ्या अशा लाटून ठेवल्यात. हे बघा, एवढ्या जाड अशा लाटून ठेवल्यात. आणि हे पुरी लाटताना आपल्याला पिठाचा वापर नाही करायचा, तेलाचाच वापर करायचा आहे. आता तेल पण आपलं गरम झालंय. आता आपण ह्या पुऱ्या तळून घेऊया.
तर इथं आपल्या पुऱ्या तयार, ह्या सगळ्या पुऱ्या आपण तयार करून घेतल्यात. तिकडे भाजी आपली तयार झाली. चला तर आता गरमागरम भाजी आणि पुरी चव करून घेऊया. तर अशा प्रकारे आपली हॉटेलसारखी बटाटा रस्सा भाजी आणि पुरी तयार झालेली आहे. कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशीच एखाद्या नवीन रेसिपीसह. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.